धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। धनंजय मुंडेंनी व्यक्तिगत कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती। मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळ नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी इच्छुक। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। शासनाकडून परिपत्रक जारी। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। उपचार सुरू असल्याने आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानी आक्रमक। तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही इशारा। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती। आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुलींची प्रतिक्रिया। शस्त्र कुणावर उगारणार ते सांगा, आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुलींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। जैन मुलींचा युटर्न। कबुतरांसाठी मी मरायलाही तयार। 1 लाख लोक आंदोलनात उतरणार। जैनमुनी निलेश चंद्रजी यांचं वक्तव्य। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी। कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच। कोर्ट आज काय आदेश देणार याकडे लक्ष। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदीचा निर्णय काँग्रेस काळातील। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसारच बंदीचा पालिकेला अधिकार। राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीमध्ये मतमतांतर। मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध, तर 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवारांनी अंमलात आणला। भाजपची प्रतिक्रिया। महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावेत। मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक। सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये वैभव नाईकांनी बावनकुळेंची भेट घेतली। बावनकुळेंनी मुंबई गोवा महामार्गाबाबत वैभव नाईकांची गडकरींसोबत फोनवरून चर्चा करून एकनाथ शिंदेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही। कटकटी सुरूच राहणार असल्यानं दुर्लक्ष करा। दिल्लीतून फडणवीसांना सूचना। खासदार संजय राऊतांचा दावा। वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न। पोलिसांनी योग्य समन्वय राखावा। पुण्यात विसर्जन मिरवणुकांचे नीट नियोजन करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी UNGCच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता। अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची संभावना। टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची ईडीकडून चौकशी। बेटिंग ॲप प्रकरणी दिल्लीतील ईडी कार्यालयात सुरेश रैनाची चौकशी। राष्ट्रकुल 2030 स्पर्धेसाठी अहमदाबादची निवड। आयोच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शिक्कामोर्तब होणार। ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा जामीन अर्ज रद्द। सुशील कुमारला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश। कुस्तीगीर सागर धनखडच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला शिक्षा। अंबानी कुटुंबाची संपत्ती अदानी कुटुंबाच्या दुप्पट।
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कुटुंबियांकडे 28 लाख कोटी रुपयांची संपत्ती, तर गौतम अदानींच्या कुटुंबाकडे 14 लाख कोटी रुपयांची संपत्ती. अग्रिम कराचा भरणा करण्यात तूट राहिल्यास 3% दरानं व्याज आकारण्यात येणार. नवीन प्राप्तिकर कायद्याला अर्थमंत्र्यांकडून शुद्धीपत्राची जोड. राज्यात पावसाचा जोर वाढणार. पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज.